मी आहे ना एक आहे ना पुण्यातल्या डॉक्टरची चौकशी केली. मग किती? 3-4 लाख तरी द्यायला लागतील. 3-4 लाख? दादाला सगळं एकूण एक हिशोब द्यावा लागतो मला. त्याला काय उत्तर देऊ मी? अहो, अख्ख्या गावाला विचारा, सगळ्यांचं पेमेंट क्लिअर केलं मी आणि तुमचं पण केलंय क्लिअर. त्या ऊसाच्या पेमेंटचं काय केलं तू? ते पेमेंटच नाही आलं दादा अजून. माझ्या भावड्याला लागत होते आणि मी किती दिवस खोटं गळ्यातलं घालू? तुम्हाला माणसापेक्षा सोनं नाणं महत्वाचं आहे ना. मीच कमी पडले समजून घ्यायला. अगं तसं काही नाहीये, माणसाकडनं चुका होतात ना. आलं तर झाली का काम? चालू आहे. बरं आहे का आता? कशाचं सकाळपासून पोटात आग पडली बघा. गोळ्या खाल्ल्यात पण जेवण जात नाही, चक्कर येते, झोपूशी पण वाटत नाही आणि बसूशी सुद्धा वाटत नाही बघा. बावड्या कुठे गेलाय? भावड्या काय ऊसाचं काय आहे वाटतं ना. हा तोड आली ऊसाला, तिकडे गेलाय का? हा पाणी आणून ठेवलं तरी. हा ठेवलं. मी आहे ना एक आहे ना पुण्यातल्या डॉक्टरची चौकशी केली. पाहुणं बी म्हणलं डॉक्टर चांगला आहे. काय करू आता आहे ना, मी तुला एक आजचे दिवस आहे ना गावातल्या डॉक्टरकडे नेतो. फरक पडू नाही पडू 1-2 दिवसांनी आहे ना त्याच डॉक्टरकडे घेऊन जाईन मी तुला. किती करत आलो माझ्यासाठी. अहो रानातले पैसे आले, कांद्याची पट्टी आली, तर अशी माझ्या दवाखान्याला घालवले तुम्ही. आता मग माणसापेक्षा काय पैसा महत्वाचा आहे का? ते जाऊ दे. आणि आहे ना तवर ऊसाचं बिल बी येईन आपल्या, म्हणजे तेवढ्या ह्याच्यात तो दवाखाना बरोबर बागन. ते डॉक्टर आहे ना म्हणलं 10 दिवस तिथं थांबायला लागलं ना तरी चालेल. एखादी खोली घेऊन राहू, तिथल्या तिथं ट्रीटमेंट जवळ पडेल आपल्याला. लय पैसे लागतील. काय नाही होत. हे आहे ना ऊसाच्या पैशात बागन आपला खर्च. अगं एकदा तू बरी झाली ना मग बघू रानातलं काय होती ती. बरं येऊ का मग मी? जातो, टोळीवाल्यावर लक्ष ठेवायला लागतंय. वाड्यात तसं ऊस ठेवते ती. जेवण करून जा. जेवण आता आल्यावरच करतो. बावड्यान मी संगत जेवतो. बर. ऐक हा नाही आता ऊस गेलाय बऱ्यापैकी. हा थोडासाच बाकी आता. बरोबर येतो नक्की येतो. हो हो 100% येणार. हो चालतं. इथं काय करताय? अगं काय नाही, ते फवारणीची औषधं काढायची होती. गडी येतोय म्हणून बसलो होतो. तू काय करते इकडं? काय करते म्हणजे? आता मला सांगा, आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? हा तर ते काय विचारायची गोष्ट काय, 7 वर्ष झाली की. 7 वर्ष झालं ना. आणि हे मंगळसूत्र, माझ्या लग्नात जे मंगळसूत्र केलेलं होतं ते किती तोळ्याचं होतं? 2 तोळ्याचं होतं. काय झालं त्याचं? आपल्या परिस्थितीमुळे मला ऐकायला लागलं. आता किती दिवस मी हे खोटं गळ्यातलं घालू? बर करू तुला चांगलं एक नवीन मंगळसूत्र. अहो सगळी गावातली मला म्हणायला लागल्यात, काय हे खोटं घालून फिरती. त्यांना आता काय सांगू मी? करू म्हटलं ना, करूयात आपण. बरं बाकीच्यांचं जाऊ द्या. भावड्याचं लग्न आलंय 8 दिवसावर. मग लग्नात मी काय खोटं मंगळसूत्र घालून जाऊ? ते पण आहे. करून घेऊ एवढ्यात लगेच, 2-3 दिवसात करून घेऊ. आणि भावड्याला मी शब्द दिलाय काय? थोडंफार पैशांची मदत करेल म्हणून. करू 10-20 हजार वगैरे देऊ. 10-20 हजार? मग किती? 3-4 लाख तरी द्यायला लागतील. 3-4 लाख? हा. अगं त्याला शब्द द्यायच्या आधी मला विचारायचं तरी ना. एवढे पैसे द्यायचे म्हणजे काय सोपा जोक आहे का? अहो काय बोलताय तुम्ही? मला एक सांगा, आता एवढा ऊस झाला त्याचा तर पैसा येणार ना. अरे मच ऊसाचे पैसे येणार आहेत, पण ते खताची उधारी, लेबरचे सगळे पैसे, ते सगळे बिल चुकते करायचे आहेत. आणि दादाला सगळं एकूण एक हिशोब द्यावा लागतो मला. त्याला काय उत्तर देऊ मी? कशाला दादाला सांगायचंय? सगळंच तुमचं काही नाही का यामध्ये? येऊन जाऊन नुसतं दादाला सांगायचंय, दादाला सांगायचंय. मला काय माहित नाही. मी माझ्या भावड्याला शब्द दिलाय, मला पैसे पाहिजेत आणि मी खोटं गळ्यातलं घालणार नाही. मला चांगलं 3 तोळ्याचं गळ्यातलं पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर मी राहणार नाही इथं. झालं. थोडं काय झालं की चालले घर सोडून राहायचं नाही तेच असतं तुझं. अगं आता घरात पैसा पाणी लागतो का नाही? हा घराचं मेंटेनन्स असतं. तर वहिनी आजारी आहे, तिचं दवाखान्याला पैसे लागणार आहेत, त्यांची पण काळजी घ्यावी लागते ना.
हा मग काय आजार पण सगळं आपणच बघायचं का? त्यांना नको होय थोडंफार बघायला. काय झाले की ह्यांचा आजारपणच येतंय मधी. सगळं घाला त्यांच्याच भाड्यावर. आपल्याला काय नको? आपली प्रगती नको का व्हायला? मला माहित नाही, मला काय ऐकायचंच नाहीये. मला पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. मला खोटं चालणार नाही. मला गाड्यातून चांगलं पाहिजे. बरं बाई, करतो, देतो पैसे तुझ्या भावाला. तक काय करू नको. आणि हे बघ, तुझ्या भावाला सांग मी पैसे दिलेत म्हणून कोणाला सांगू नको. हा ते मी बघते सगळे. तुम्ही नका त्याची काळजी करू. मी बघून घेते. दादाला काय सांगायचं आता त्याचं टेन्शन आलंय मला. दादाला काही सांगायची गरज नाहीये. लगेच दादाला काय सांगू. ठीक आहे, करतो मी पैशाचं. चालेल, येते मी. नाही जमायचं हे. लय बारीक ऊस आहे, कुट्टीला बी नाही जायचं त्यो. हा बघू, एवढी काय काय जरा दम काढा की. हा चालतंय चालतंय, ठेवू का? हा नाही जातो, बाण्याच्या ऊसाकडे जातो. हा चालू आहे ना, पलीकडे टोळी चालू आहे आपली. चालतंय चालतंय. हा हो, राम राम. राम 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 राम. काय इकडं कोण इकडं आज? ते जरा ऊस बघायला आलो होतो. एक जण म्हणला जरा बघा जमतंय का, लय पैशाचे नळे, लय कवळे काय झालं? लय कवळे म्हणलं जरा दम काढा बाबा. बरं आपला गेला ना ऊस सगळा? हा गेलं की, चांगला बसला, वजन बिजन मस्त बसलं त्याचं. ते पेमेंट म्हणले होते क्लिअर करतो तुम्ही. पेमेंट हा काय राव चेष्टा करता तुम्ही. आता तुम्हीच म्हणले ना, तोडला की 3 दिवसात पेमेंट क्लिअर करून टाकतो. तुम्हाला म्हणलं बी होतं मी. अहो, अख्ख्या गावाला विचारा, सगळ्यांचं पेमेंट क्लिअर केलं मी, आणि तुमचं पण केलंय क्लिअर. काय बोलता पाहुणा, आपण भेटलो तरी का नंतर? अहो तुम्हाला काय मी काय खोटं बोलतो असं वाटतं काय? अहो एंट्री आहेत माझ्याकडं सगळ्या दिलेल्या पेमेंटच्या. कोणाला दिले पेमेंट? अहो तुमचा तो भाऊ आला होता की बारका, बावड्याला दिले बाई. आणि मग त्याला सगळं पेमेंट क्लिअर केलं, 1 ना 1 रुपया दिलाय सगळा त्याला. हायला चुकलंच बरं का माझं. पण मला बोलला नाही होतो काय. तो म्हणला की बाबा अर्जंट लागत आहे पेमेंट, माझ्याकडे नव्हतं, दुसरीकडून घेऊन मी दिलंय, आणि त्याचं पेमेंट सगळं क्लिअर करून टाकलंय पहिलं तुमच्या ऊसाचं. बरं चालते, घेतो मी गाठ त्याची बरं का. घ्या, आणि पुढच्या वेळेस आहे ना दोघं सोबत येत जा. उगाच आम्हाला सांगताना पेमेंट दिलं नाही म्हणून एक दिवशी. चालते, येतो. हा असं खोटा व्यवहार कधी करत नाही आम्ही. पेमेंट सगळे जाग्यावरच करत असतो. हॅलो, हा आलो पलीकडच्या ऊसाकडे. बावड्या, अय बावड्या, बावड्या. काय रे दादा? काय रे दादा, काय कुठं केलाय तू? काय झालं? त्या ऊसाच्या पेमेंटचं काय केलं तू? ते पेमेंटच नाही आलं दादा अजून. पेमेंट आलं नाही? नाही. अरे तो कारखान्याचा माणूस भेटला होता मला, ते म्हणला 3 दिवसात पेमेंट जमा होतंय. नाही ते आलं बरं का पेमेंट दादा, पण ते जरा मला लागत होते म्हणून मी ते जरा. अरे मग खोटं कशाला बोलला तू? आणि दरवेळी माझ्या अकाउंटला पैसे जमा होतात ना, तुझं अकाउंट काय द्यायची गरज होती त्याच्याकडे? ते बरोबर वाटतं का? मी नाही ते बोललो त्याला. ते मला अर्जंट लागत होते रे, म्हणून मी घेतले ते. अरे पण मला सांगायचं तरी ना तू. काय सगळं काय सांगायचं तुम्हाला, आम्ही काय करतो काय नाही ते? सगळं काय सांगायचं म्हणजे? तिचं कुठं ऐकतो तू शांत बस ग. ओ बस आता, किती दिवस घाबरून राहायचं त्या गोष्टीला? एक ना एक दिवस त्यांना कळणारच आहे ना. म्हणजे काय केलंय असं पैशाचं तू? काही नाही केलंय. माझ्या भावड्याला लागत होते, आणि मी किती दिवस खोटं गळ्यातलं घालू? मग केलंय 3 तोळ्याचं गळ्यातलं. अरे पण थोडेफार तरी पैसे शिल्लक राहिले असतील ना. काही शिल्लक राहिलेलं नाहीये. दादा करतो मी ऍडजस्ट, काहीतरी करून देईल तुला पण थोडंफार. आता किती ऍडजस्ट करायचं आपणच? सांगितलं ना त्यांना, खरं करतील ते. बघतील आता कुठनं पैसे गोळा करायचे ते. अरे पण निदान मला विचारायचं तरी एकदा. अरे ते पैसे लागत होते मला सगळे, नाही निदान 50-60 हजार तरी असले तरी लागत होते. अरे नाही आता काय नाही राहिले, सगळे पैसे देऊन टाकले. आणि तुम्हाला का सगळं विचारून करायचं आम्ही? आमचा पण अधिकार आहे पैशांवर. अरे बाबा, तुमचा अख्ख्या घरादारावर आमच्यावर सुद्धा अधिकारी. माझाच बारका भाऊ येतो, कोण पारका नाहीये. अरे पण निदान विचारायचं तरी ना त्यांनी मला. इतक्या विश्वासाने मी त्याच्या हातात सगळा कारभार द्यायचा विचार करतोय, तुम्ही असं करताय.
नाही म्हणलो नसतो मी तुला, पण निदान ते पैसे कशाला लागतात, ते कोणी मागितलेत काय ते तरी विचारायचं ना. अरे तुझ्या वहिनीचं दुखत होतं, आजारी येते एवढी, पोटाचा आजार सांगितलाय डॉक्टरनी. इथल्या डॉक्टरचं काय गुन्हे आहे ना, म्हणून तिला पुण्याला नेणार होतो ट्रीटमेंटला. अरे एवढं तिने कळ काढली, एवढं दुखणं सोसलंय तिने, पण म्हणली कोणाकडनं उसनवारी पैसे घेऊ नका, म्हणली परत फेडायला त्रास होतो. तिने आपल्या घराचाच विचार केला ना. अरे ऊसाचं बिल येईपर्यंत थांबली होती ती, तिला 50,000 खर्च आला असता, नंतर तुम्हाला दिलंच असतं ना मी पैसे. आणि माझ्याकडे असलं काय आणि तुझ्याकडे असलं काय, मी काय नाही म्हणणार होतो का तुला? दादा मी शब्द दिला होता माझ्या भावड्याला, नाही कसं म्हणणार होते मी त्याला. आणि 50-60 हजारच पाहिजेत ना तुम्हाला, करताना मॅनेज मग तुम्ही. नाही दादा, मी काहीतरी मॅनेज करून देतो तुला. आणि हे बघ, माफ कर, मला चुकलं माझं. हे सगळं नाही हिच्यामुळे झालंय. हिचं चालू होतं त्याला पैसे द्यायचे. मी काय नाही म्हणत नव्हतो, पण ही म्हणली मी लगेच घर सोडून जाते. माझा नाईलाज होता. अरे तिने तक केली माझ्यापाशी 2 दिवस, त्यामुळे पैसे द्यावे लागले मला. काय कुठं मॅनेज करायची गरज नाही, माझं मी बघतो काय करायचं. आणि नाही भेटलं ना तर असं घरात काय सोनं नाणं ती मोडून तिचा दवाखाना करतो. अरे पण थोडा तरी आमचा विचार करीत जा. अरे त्या वहिनीने तुझ्या शिक्षणासाठी कसला विचार केला का रे? अरे आपल्या घरात पैशाची अडचण होती, पण तिने पदर डाग मोडलं, माहेरून पैसे आणले, पण तिने कधी तुझं शिक्षण नाही थांबून ठेवलं. अरे तुमच्या लग्नात सुद्धा ती म्हणली मी खोटे दागिने घालन, पण नवीन नवरी येणारी तिच्या गळ्यात खरंच दागिने दिसलं पाहिजे. तिने पदरचे दागिने सुद्धा विचार नाही केला, आणि तिच्यासाठी तुम्ही 50,000चा विचार करताय. अरे एकदा शब्दांनी नुसती तू म्हणली जरी असती ना तिला की वहिनी मला पैसे लागतात ते, अरे तिने ते दुखणं अजून वर्षभर अंगावर काढलं असतं, पण शब्दांनी बोलली नसती तुला. काय तुमच्यासाठी केवढं करावं तेवढं कमीच आहे. मला पैसे गेल्याचा राग नाही आला, पण एकदा निदान मोठ्या भावाला मनातली गोष्ट तरी बोलून दाखवायची. काय परकी नाही आम्ही. जाऊ द्या, तुम्हाला माणसापेक्षा सोनं नाणं महत्वाचं आहे ना, त्यालाच कवटाळून बसा. दादा अरे तू ताई माझं चुकलंय, मला माफ करा. अगं पण काय झालं? ताई जे पैसे आले होते ना आपल्याला, ते मी माझ्या भावड्याच्या लग्नासाठी शब्द दिला होता, तर त्याला दिले 4 लाख आणि मला गळ्यातलं केलं. अगं एवढंच ना, मग त्याच्यासाठी माफी का मागतेस तू? चुकलं ताई माझं, मला परिस्थिती समजून नाही आली. मला असं वाटलं की हे जास्त महत्वाचं आहे, पण माणूस जास्त महत्वाचा आहे हे मला आत्ता समजतंय. अगं ते पण महत्वाचं आहेच की. तुझ्या भावाचं लग्न म्हणल्यावर नको काही एखादा दागिना तुझ्या गळ्यात. हा, तू काही चुकीचं केलं नाही, आणि मला माफी तर मागूच नको. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने माफ केलं मला, पण मीच कमी पडले समजून घ्यायला. अगं तसं काही नाहीये, माणसाकडनं चुका होतात ना. तू नको काळजी करू, मला कसलंच वाईट वाटलेलं नाही. आणि तुझ्या भाऊजीने नेलं होतं मला गावातल्या दवाखान्यात, वाटतंय आता मला थोडं बरं. नाही आता चांगल्या दवाखान्यातच नाहीच आहे तुम्हाला, आणि लग्न साधेपणाने करता येतं. माझा भावड्या बोललाय ताईंना त्रास होत असेल ताईंनाच पैसे राहू दे, मला नको आहेत ते. अगं बाई ऐकून तर घे माझं. तुझा भाऊ आणि माझा भाऊ वेगळं आहे का? तुम्हाला बहीण नाही मानत? आहे ना मी तुझी मोठी बहीण. हा आहे ताई, तुम्ही समजून घेताय, पण मीच कमी पडली आहे. अगं लग्न असं सारखं सारखं होतं का? एकदाच होतं ना. नाही आता मी ते पैसे मागून घेते आणि गळ्यातलं राहूच जाता. आता मला तुम्ही महत्वाचे आहात. तुम्हाला चांगल्या दवाखान्यात नेऊन तुम्ही बरे झाले पाहिजेत, आणि पुढच्या वेळेस ऊस होईल ना त्यावेळेस मग करू परत. हे बघ माझं आई, असं वेडापणा करू नको. लग्न काही सारखं होत असतं का? नाही मला पण वाटतं ना
की माझी जाऊबाई लग्नामध्ये थाटामाटात मिरवावी. ताई मी आता काय ऐकणार नाहीये तुमचं. मी उद्याच्या उद्या भावड्याकडून पैसे घेणार आहे, आपण चांगल्या दवाखान्यात जाणार आहे. मला काही माहित नाहीये बाकीचं. म्हणजे तू ठरवलेच. हो बरं बाई ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. चालतंय, तुम्ही आराम करा, मी काहीतरी बनवते.